सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अर्जापूर जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात। बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील कुंडलवाडी रोड लगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्याचे व नालीचे काम होऊन 1 वर्ष झाले होते। नाली 6 महिन्यापासून अशा अवस्थेत आहे की त्या ठिकाणी 7 ते 8 लेकरांचा पाय घसरून किंवा खेळत असताना फोडून दुखापत झालेली आहे। या ठिकाणी असलेले शाळेचे मुख्याध्यापक सलीम सर यांनी सांगितले की गावातील पोलीस पाटील, सरपंच आम्ही वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग व कॉन्ट्रॅक्टदारांकडे संपर्क साधले असता करून देतो असे सांगण्यात आले होते, पण आजही काम झाले नसल्यामुळे पुढील अपघात घडल्यास त्या अपघाताचे पैसे सार्वजनिक बांधकाम विभाग देईल की कॉन्ट्रॅक्टदार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। जर याकडे गांभीर्याने लक्ष नाही दिल्यास काही दिवसात शाळेतील मुलांना घेऊन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग येथे येणार आहोत असे पालकांकडून सांगण्यात आले आहे। सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी जयप्रकाश गोंशेटवाड, नांदेड। नमस्कार। अर्जापूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळील ह्या नालीचं काम पाहू शकता। ह्या नालीवरती आजपर्यंत 7 ते 8 लेकरं पडलेले असताना सुद्धा मुख्याध्यापकाकडून, इथल्या ग्रामपंचायतच्या सदस्याकडून, या पोलीस पाटलाकडून, इथल्या PWD अधिकाऱ्यांना व बांधकामचं जे बी कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना संपर्क करून सांगण्यात आले असता सुद्धा या नालीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। या नालीचं काम जर झालं नसेल तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे बी काही घातपात होईल त्याचे जिम्मेदार सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय कार्यालय बिलोली यांना जबाबदार ठरविण्यात येणार असल्याचे मला सांगण्यात येत आहे। तर इथल्या मुख्याध्यापकाकडून या विषयामध्ये काय बोलायचं असेल त्यांनी सांगतील। आपण कोणाकोणाला बोलत तर आतापर्यंत या विषयामध्ये जे पडलेले आहे मुरुम शाळेमध्ये आपण टाकून घ्यायला होतं। मुरुमची गाड्या येत असताना त्या ठिकाणी हे झालेलं आहे, गाडी फसली होती, काढून टाकली। या संबंधित त्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि काही प्रतिष्ठित व्यक्ती यांनासुद्धा आम्ही सांगितलेले आहे या संबंधी। आणि इथले जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनासुद्धा त्या ठिकाणी फोनवर संपर्क साधून याची कल्पना त्या ठिकाणी दिली आणि करतो असं त्या ठिकाणी सूचित। आज किती वर्षापासून हा चालू आहे सर प्रकार? रोड होऊन एखादा वर्ष झालं असं। रोड झाल्यानंतर पुन्हा झालेले आहे। रोड झाल्यानंतर झालेल्या नालीचे हे हाल आहेत। बालकांना आज महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला आलेल्या शाळेला जर असा त्रासाला जर तोंड द्यावं लागत असेल तर लाजिरवाणी ह्या गोष्टीशिवाय दुसरी कुठली नसेल असं मला वाटत आहे। जर या गोष्टीवरून जर कोणाला वाटत असेल की बाबा लवकरात लवकर काम झाला पाहिजे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी असो की कॉन्ट्रॅक्टदारचे कर्मचारी असो त्यांनी लवकरात लवकर ह्या नालीचं काम करून द्यावं अशी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून व आमच्याकडून मागणी आहे। याचा तुम्ही पाहू शकता किती अंतर आहे, कसं मोजता येईल याला। 5 ते 7 फुटाचा हा नालीचा स्लॅब पूर्ण पडून गेलेला आहे। विद्यार्थ्याला जाणे येण्यासाठी फक्त 2 फूट जागा उरलेली आहे। या 2 फूट जागेमध्ये जर विद्यार्थी येणं जाणं करतील आणि ह्या 7 फुटाला जर मोकळं सोडलं तर चालेल कसं? ह्याकडे आवर्जून लक्ष द्यावं। सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मध्येच ग्रामपंचायत कार्यालय पण आहे, त्यांनीसुद्धा ह्या विषयावर चर्चा केलेली आहे, त्यांनीसुद्धा ह्या विषयासाठी बोललेले आहेत। तरी ह्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, त्यानंतर ह्या रोडचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर यांच्या दुर्लक्षतामुळे विद्यार्थ्यांना हानी पोहोचत असल्याचे समोर येत आहे। धन्यवाद।